Hello students, welcome to Venutai Chavan College Karad, BCom First, Semester 1, Subject Management Principles and Applications. Last lecture we are studied Management by Objectives concept. Today we are going to discuss on process of MBO. MBO is used to plan goals for the employers through their own participation. The objectives and goals will provide as a motivating factor and help in increasing employees' efficiency. The designing and setting goals and objectives are not simple thing. It needs lot of thinking and planning. The process of MBO is as next under. MBO प्रोसेस म्हणजेच काय तर मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह म्हणजे व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं तर उद्दिष्टांच्या मार्गाने किंवा त्या दृष्टीने आपण व्यवस्थापन करणार आहोत. मग एखादं ध्येय ठरवणे किंवा उद्दिष्ट ठरवणे ही काही साधी गोष्ट नाही आणि हे कोणासाठी इम्पॉर्टंट आहे तर त्या एम्प्लॉईची इफिशियन्सी वाढवण्यासाठी, बरोबर, किंवा तुमचा जो काही बिझनेस असेल त्याचं डेव्हलपिंग करण्यासाठी आपल्याला ही कन्सेप्ट यूजफुल आहे. प्रोसेसमध्ये फर्स्ट पॉईंट सांगितलेला आहे सेटिंग ऑब्जेक्टिव्स म्हणजेच काय पहिल्यांदा आपण उद्दिष्ट ठरवणार आहोत. सी द फर्स्ट स्टेप इन इन्स्टॉलिंग द MBO सिस्टीम इज टू एस्टॅब्लिश ऑब्जेक्टिव्स फॉर द ऑर्गनायझेशन ॲज होल which is to be undertaken at the top level. म्हणजे आपण कशा पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह ठेवायचं आहे की टॉप लेवलचं असलं पाहिजे ते आपलं उद्दिष्ट, बरोबर, तरच आपल्याला डेव्हलपमेंट अचीव करता येईल. द मिशन ऑफ द ऑर्गनायझेशन विल बी कन्वर्टेड इन टू गोल्स फॉर ए गिवन पिरियड. इट मे बी क्वार्टर, हाफ इयर, ए इयर, 5 इयर और मोर. म्हणजे आपण ऑब्जेक्टिव्ह कशा दृष्टीने ठेवायचे 3 महिन्यांसाठी 6 महिन्यांमध्ये ते टार्गेट कंप्लीट करायचं किंवा 5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीसुद्धा आपण ठरवू शकतो. मग या ऑब्जेक्टिव्ह आपला असं असलं पाहिजे की ते जे काही गोल्स असेल अचिव्हमेंट असेल ते आपल्याला दिलेल्या ड्युरेशनमध्ये कंप्लीट करता येईल अशा दृष्टीने आपण ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट करायचं आहे. सेकंड, क्लॅरिफाईंग ऑर्गनायझेशनल रोल्स म्हणजे संघटनेमध्ये जे काही वर्किंग करणार आहेत वर्कर्स असतील त्यांचा आपण रोल्स आपण काय करणार आहोत क्लिअर करणार आहोत म्हणजे कोणी कोणती भूमिका बजावेल. समटाइम्स ऑर्गनायझेशनल रोल्स आर नॉट प्रॉपरली क्लॅरिफाईड अँड स्पेसिफिक रिस्पॉन्सिबिलिटी अटेनिंग द ऑब्जेक्टिव्ह इज नॉट फिक्स्ड. म्हणजे काही वेळेस काय केलेलं असतं संघटनेमध्ये की आपल्याला ऑब्जेक्टिव्ह तर आहे पण प्रत्यक्ष कोणत्या व्यक्तीने कोणती भूमिका बजावायची हे काही फिक्स केलेलं नसतं. ज्या पद्धतीने आपल्या घरामध्ये सुद्धा काही गोष्टी ठरवलेल्या असतात कोणत्या व्यक्तीने काय काम करायचं आणि काही गोष्टी असतात की त्या फिक्स नसतात की हे काम याच व्यक्तीने करायचं म्हणजे त्याच्यासाठी स्पेसिफिक आपण पर्सन कोणी चॉईस केलेलं नसतं, ओके, सिलेक्ट केलेलं नसतं. म्हणजे काही वेळेस ते काम दुसरी व्यक्तीसुद्धा करू शकते. अशाच पद्धतीने ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा काही फिक्स केलेलं नसतं किंवा एखादं रिस्पॉन्सिबिलिटी कोणाला आपण दिलेली नसते म्हणजे ती जबाबदारी एकच व्यक्ती पार पाडेल का काही सांगू शकत नाही, फिक्स सांगितलेलं नाही. In some cases, the responsibility of one person for a particular task may not be fixed. For example, the development of new product may be the responsibility of research. एक एक्झाम्पल दिले त्यांनी की आपल्याला आपल्या बिझनेसचा ग्रोथ वाढवायचा असेल बिझनेस डेव्हलपमेंट करायचा असेल किंवा न्यू प्रोडक्ट तुम्हाला काही यूज करायचं असेल तर त्याची जबाबदारी कोणाची असते रिसर्च म्हणजे संशोधकांची असते, बरोबर. प्रोडक्शन अँड मेकिंग मॅनेजर्स म्हणजे त्याचं प्रोडक्शन आणि मार्केटिंग असेल ते मॅनेजरचं काम. Such activities can be put under the overall command of particular person.
म्हणजे काही वेळेस या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या एकाच व्यक्तीवरती डिपेंड असतात. म्हणजे त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की ती रिस्पॉन्सिबिलिटीसाठी स्पेसिफिक पर्सन आपण सिलेक्ट केलेला आहे. म्हणजे मार्केटिंग मॅनेजर असेल किंवा रिसर्चर्स असतील त्यांचं वर्किंग काय आहे आपण फिक्स सांगितलेलं आहे. तशाच पद्धतीने MBO कन्सेप्टमध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी वर्किंग करणारे जे कोणी ऑफिसर्स असतील, एम्प्लॉईज असतील, त्यांना जी काही रिस्पॉन्सिबिलिटी असेल ती फिक्स करावी लागते. नेक्स्ट, डेव्हलप ॲक्शन प्लॅन्स. नेक्स्ट पॉईंट आहे डेव्हलप ॲक्शन प्लॅन्स. वन्स द गोल्स आर एस्टॅब्लिश्ड, रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द अचिव्हमेंट ऑफ ईच गोल इज स्पेसिफाईड. म्हणजे आपण ध्येय ठरवलेलं आहे, त्याच्यानंतर काय केलेलं आहे की आपण ध्येय ठरवलेलं आहे, जबाबदारी ठरवलेली आहे, त्याच्यानंतरच आपण ते ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. दिस मे रिक्वायर सम डिग्री ऑफ ऑर्गनायझेशन. जॉब डिस्क्रिप्शन फॉर डिफरंट पोझिशन्स मस्ट डिफाईन द गोल्स टू बी अटेंड. म्हणजे प्रत्येक पोझिशन्सवरच्या व्यक्तीचं काम काय आहे की ते ध्येय आपण मिळवायचं किंवा त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं काम कोणाचं आहे, त्या ऑफिसर्सचं आहे, वर्कर्सचं आहे. ते आपण काय केलं जातं त्याचं वर्णन किंवा प्रत्येकाला काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी डिवाईड करणार आहोत. म्हणजे आपलं अचिव्हमेंट काय आहे ते कंप्लीट करण्यासाठी आपण डिस्ट्रीब्यूट केलेली आहे रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे या ठिकाणी आपण ॲक्शन प्लॅन केला, ती कृती पूर्ण करण्यासाठी काहीतरी आपण केलेलं आहे. नेक्स्ट, कंडक्ट पिरियडिक रिव्ह्यू. याच्यामध्ये काय आहे बघा की ॲट फ्रिक्वेंट इंटरवल ॲक्च्युअल परफॉर्मन्स इज रिव्ह्यूड जॉईंटली बाय द सुपिरियर म्हणजे सिनियर अँड सबऑर्डिनेट्स. Such periodic evaluation of progress serves as a check point as to where the subordinates म्हणजे सेकंडरी लेवलचे ऑफिसर्स stand relatives to their goals and any given point of time. म्हणजे या ठिकाणी काय करणार आहोत आपण, जे कोणी सिनियर्स असतील, सहकारी असतील किंवा सेकंडरी लेवलचे ऑफिसर्स असतील, यांना जे काही वर्किंग केलेलं आहे किंवा गोल्स अचिव्हमेंटसाठी जो काही परफॉर्मन्स त्यांचा आहे तो चेक केला जातो. नेक्स्ट, इफ नेसेसरी द गोल्स आर मॉडिफाईड. म्हणजे त्यांच्या रिस्पॉन्सवरून परफॉर्मन्सवरून काय ठरवलं जातं की जे काही गोल्स आहेत ते मॉडिफाय केले जातात. वेज द मीन्स आर आयडेंटिफाईड टू ओव्हरकम प्रॉब्लेम्स अँड टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स इन फ्युचर. म्हणजे ते गोल्स अचीव करत असताना जर काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले असतील तर ते शोधले जातात. त्याचबरोबर परफॉर्मन्स आहे तो इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा तो अधिकाधिक ॲट्रॅक्टिव्ह करण्यासाठी काय केलं जातं, त्याच्यामध्ये गोल्समध्ये मॉडिफिकेशन केलं जातं. ऑब्जेक्टिव्ह प्रॉब्लेम्स अँड टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स इन फ्युचर. Objective setting under MBO is not only a joint process but also one of interaction requiring recycling of objectives. म्हणजे आपल्याला ध्येयापर्यंत पोचायचं आहे, त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत त्या प्रॉब्लेम्ससाठी आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. सोल्युशन काढायचं म्हणजे असं आहे का की जे काही अचिव्हमेंट होती ती आपण क्लोज करायची, तर क्लोज करायची नाही. फ्युचरमध्ये परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी आपण त्या ऑब्जेक्टिव्हजमध्ये चेंजेस करणार आहोत, गोल्समध्ये चेंजेस करणार आहोत, त्याला म्हणजेच थोडक्यात काय करणार आहोत, मॉडिफाय करणार आहोत. म्हणजेच काय की कंडक्ट पिरियडिक रिव्ह्यू म्हणजे नियतकालिक पुनरावलोकन करण्याची पद्धत. म्हणजे जे काही वर्किंग चालू आहे रेग्युलरली त्याच्यामध्ये चेंजेस हवे असतील तर आपण त्या ठिकाणी चेंजेस करणार आहोत. नेक्स्ट, सी अप्राइज ॲन्युअल परफॉर्मन्स. आता या ठिकाणी काय करणार आहोत, कामगिरीचं आपण मूल्यमापन करणार आहे. बरोबर. ए डिटेल्ड इव्हॅल्युएशन ऑफ इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स इज डन ॲट द एंड ऑफ इयर. ॲट ॲन्युअल रिव्ह्यू अचिव्हमेंट्स आर केअरफुली ॲनालाइज्ड अगेन्स्ट द गिवन ऑब्जेक्टिव्ह.
म्हणजे तुम्ही मॉडिफाय केलं गोल्स, काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत म्हणून. आता ते गोल्स मॉडिफाईड केलेले आहेत, ऑब्जेक्टिव्ह थोडे चेंजेस केलेले आहेत. त्याच्यानंतरसुद्धा आपण काय करणार आहोत की जे काही वर्किंग केलेलं आहे, परफॉर्मन्स असेल त्याचं इव्हॅल्युएशन करणार आहोत ॲट द एंड ऑफ इयर. आपलं ऑब्जेक्टिव्ह असेल ते क्वार्टरली असेल, हाफ इयरली, इयरली और 5 इयर और 5 और मोर इयर. म्हणजे एंडिंगला आपण काय करणार आहोत, परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करणार आहोत. ॲट ॲन्युअल रिव्ह्यू अचिव्हमेंट्स आर केअरफुली ॲनालाइज. म्हणजे तुमचं जे काही वर्किंग केलेलं होतं ते, त्याचबरोबर आपले अचिव्हमेंट काय होती हे ॲनालाइज केलं जातं. म्हणजे मूल्यमापन थोडक्यात त्याचं केलं जातं. रिवॉर्ड्स आर डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ ॲन्युअल अप्रायझल. म्हणजे तुमचं वर्किंग काय होतं त्याच्यावरती त्या व्यक्तीला, त्या पर्सनली कोणी ऑफिसर्स असतील, एम्प्लॉयर्स असतील, वर्किंग तुम्ही चांगलं केलेलं असेल, ते बिझनेसच्या डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट असेल तर त्या ठिकाणी काही वेळेस तुम्हाला रिवॉर्ड्स दिले जातात. ओके, थँक्यू.